नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहासातील तिसरा धडा हडप्पा संस्कृती या धड्याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास विषयातील आपणा सर्वांना माहीत असावा, आपल्या आयुष्यभरासाठी काहीतरी शिकवण देणारा हडप्पा संस्कृती आपल्या मानव समाजाशी जोडलेला अतिशय जवळचा आणि अतिशय महत्त्वाचा असा हा धडा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर या धड्यामध्ये आपण काही मुद्दे अभ्यासणार आहोत. पहिला मुद्दा आहे हडप्पा संस्कृती, दुसरा आहे घरे आणि नगर रचना, तिसरा आहे मुद्रा भांडी, चौथा आहे महास्नानगृह, पाचवा आहे लोकजीवन, सहावा व्यापार आणि सातवा आहे ऱ्हासाची कारणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं समजून घेऊया की संस्कृती म्हणजे काय असते. तर संस्कृती म्हणजे आज आपण सगळेजण पहा, तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर राहता, तुमचे नातेवाईक, तुमच्या समाजातील इतर माणसं यांच्याशी जे काही आपण गुण्यागोविंदाने राहतो, एका पद्धतीने राहतो, त्याला म्हणायचं संस्कृती. एकमेकांचा द्वेष न करता एकमेकांशी बंधुभावाने आपुलकीने राहतो, त्याला म्हणायचं संस्कृती. आणि ही जी संस्कृती होती ही पूर्वीच्या काळीही होती आणि आजही आहे. मग ऐतिहासिक काळामध्ये हडप्पा नावाचं जे ठिकाण होतं, त्या ठिकाणी मानवी संस्कृती कशी होती. आता ही जी संस्कृती आहे, आपल्याला या धड्यामध्ये जी संस्कृती आपण पाहत आहोत, हडप्पा संस्कृती, या संस्कृतीचा जर काळ पाहिला तर तो इसवी सन पूर्व 2700 वर्ष ते इसवी सन पूर्व 1500 वर्ष असा साधारण 1200 वर्षांचा काळ आहे. हे सगळं इसवी सन पूर्व आहे बरं का मित्रांनो, इसवी सन पूर्व. आता तुम्हाला सांगितले, काळरेषा जर तुम्हाला व्यवस्थित समजून घेतलेली असेल तर तुमच्या या गोष्टी पटकन लक्षात येतील की येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 2700 वर्ष तिथून या संस्कृतीचा काळ सुरू झाला इसवी सन पूर्व 1500 वर्षापर्यंत. हा साधारण 1200 वर्षांचा कालावधी होता. तर अशा प्रकारे या 1200 वर्षांच्या काळामध्ये हडप्पा ठिकाणाजवळ ही संस्कृती कशी उदयास आली, तिथे लोकांचं लोकजीवन कसं होतं, हे आपण या धड्यामध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, इतिहास शिकायचा असेल तर काळ रेषा ही सुद्धा आपणा सर्वांची संकल्पना अत्यंत परिपक्व असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण पहिला मुद्दा समजून घेऊया. या ठिकाणी दिलेले काही महत्त्वाचं काम तुम्हाला दिलंय. भारताच्या नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे लिहा. पहा, या ठिकाणी दिलेलं आहे सर्व तुम्हाला नकाशा भारताचा. हडप्पा संस्कृती कशी होती, कुठे होती, ते इथे सूची दिलेली आहे. सूची आधी पाहून घ्यायची नेहमी. नकाशा पाहताना इथे लिहिलं आहे पहा, हडप्पा संस्कृती. यामध्ये हे जे गोल दिला आहे भरीव रंगाचा, तर हडप्पा संस्कृतीची ठिकाणं आहेत ती, आणि हे आधुनिक शहर आहे. तर आणि ही जी सीमारेषा दाखवली ही वर्तमान आंतरराष्ट्रीय सीमा आहे आता भारताची. तर त्या सूचीचा वापर करून आपण ही ठिकाणं आपण पाहूया. तर हे जे सर्वात सुरुवातीला तुमच्या लक्षात आणून देतो की हा भारताचा नकाशा उत्तरेकडचे आपल्याला राज्य माहिती आहेत. तिथे मग राजस्थान आहे, गुजरात आहे, त्यानंतर इकडे काश्मीर दिसते, हिमाचल प्रदेश दिसतो. तर हे जे राज्य आहेत हे पूर्वीच्या काळी कशी होती पहा. इथे दिल्ली दिसते तुम्हाला, हे आजचं आधुनिक शहर आहे, आपल्या भारताची राजधानी. या ठिकाणी भारत हे असं लिहिलेलं आहे. आणि भारतातल्या महत्त्वाच्या नद्यासुद्धा इथे 2 दिसतात, गंगा नदी आणि यमुना नदी. आणि इकडे नेपाळ नावाचा देश दिसतोय जवळ. त्यानंतर इकडे तिबेट चीन आहे, इकडे अफगाणिस्तान आहे, आणि 1947ला आपल्या भारतातून बाजूला निघालेला पाकिस्तान नावाचा देश आहे. हे एकंदरीत एक त्रोटक स्वरूपामध्ये मी तुम्हाला पटकन
नकाशाची ओळख करून दिली. यामध्ये आता ही जी संस्कृती होती की जिचं नाव आपण धड्याला दिलेलं आहे पहा, हडप्पा संस्कृती. तर या हडप्पा संस्कृतीमध्ये जी त्यावेळेसची जी महत्त्वाची गावं होती, महत्त्वाची ठिकाणं होती, ती या ठिकाणी दिलेली आहेत. त्यापैकी 2 महत्त्वाची ठिकाणं म्हणजे हे मोहेंजो दडो, हे बऱ्याचदा आपल्याला इतिहासामध्ये भेटणार आहे ठिकाण, मोहेंजो दडो. आणि आणखी आपल्याला ज्या संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे की ज्या गावावरून, ज्या ठिकाणावरून या संस्कृतीला ओळखलं जातं, ते म्हणजे हडप्पा संस्कृती. तर हे हडप्पा ठिकाण या ठिकाणी दिसतंय पहा. इथे तुम्हाला एक नदी दिसते, रावी आणि सतलज या नद्यांच्या मध्ये तुम्हाला हे हडप्पा ठिकाण दिसतं पहा. या रावी, सतलज, चिनाब आणि झेलम आणि इकडून आलेली एक नदी आहे पहा, सिंधू. तर ही सिंधू नदी, अशा प्रकारे ह्या 5 नद्यांचा संगम या ठिकाणी झाला आहे पहा. 1, 2, 3, 4 आणि 5. आणि मग ती मोठी सिंधू नदी तयार झाली आणि ही सिंधू नदी इथे वाहत वाहत पुढे येऊन समुद्राला मिळते. म्हणजे पूर्वीचं एक लक्षात घ्या की मानवी वस्ती जी होती ती नद्यांच्या कडेला राहायची, कारण तिथे पाणी, त्यांची शेती, या सगळ्या गरजा भागायच्या त्या लोकांच्या. तर अशा प्रकारे या सिंधू नदीच्या कडेला हडप्पा संस्कृतीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण ही संस्कृती आणि या संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत या पाठामध्ये. पहा 3.1 हडप्पा संस्कृती. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले. आता इतिहास शिकताना काही शब्द नवीन येतात पहा. पहिला इथे आलेला आहे उत्खनन. उत्खनन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी काही लोक गेले आणि त्यांना जमिनीमध्ये काही बांधकामं दिसली. जमिनीमध्ये वर आलेली थोडीशी बांधकामं दिसली. मग लोकांनी ते खांदायला सुरुवात केली की त्याच्यात काय आहे, त्याच्या भोवती काय आहे. मग हळूवारपणे ते उत्खनन सुरू केलं 1921 मध्ये. तर मग त्यांना तिथे लक्षात आलं की तिथे खाली घरं बांधलेली आहेत. म्हणजेच त्यालाच मग ते पुढं एका शहराचं स्वरूप मिळालं. तिथे गाव निघालं, अख्खं घरं निघाली. आणि म्हणून हे जे काही सगळं झालं ते पंजाब नावाचं जे राज्य आहे आपल्या भारतातलं, त्या पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले. परंतु हे 1921 मध्ये, ध्यानात ठेवा, इसवी सन 1921 मध्ये. म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. हे प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की हडप्पा संस्कृती असं नाव का मिळालं त्या संस्कृतीला. कारण हडप्पा या ठिकाणी ते उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून त्याला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते. तुम्हाला मी मगाशी नकाशामध्ये दाखवलं, कारण तिथून जवळूनच सिंधू नदी ही सुद्धा वाहते, म्हणून त्याला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हणतात. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजो दडो येथे उत्खनन झाले. हेही ठिकाण मी तुम्हाला नकाशामध्ये आवर्जून दाखवलेलं आहे, मोहेंजो दडो. हडप्पा आणि मोहेंजो दडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते. तर आता वस्तू आणि वास्तू पहिल्या पाठातही आपण या गोष्टीविषयी शिकलो आहोत. आणि अवशेष म्हणजे त्यावेळेसच्या ज्या काही वास्तू होत्या, बांधकामं होती किंवा वस्तू होत्या, त्यांचे जे उरलेले भाग आहेत. आता भिंती पडून गेल्या, परंतु त्या भिंतींच्या खालची ती दगडं, पाया, या गोष्टी तशाच राहिल्या, तर त्यांना म्हणायचं अवशेष. आता पुढे पहा, धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद ही त्या संस्कृतीतील ठिकाणांची नावं आहेत पहा. आता आपण पुढच्या पानावर जाणार आहोत. इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगररचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. तर या ठिकाणी दिलेलंच आहे.
तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच ठिकाणी त्यावेळेसच्या सारख्या दिसलेल्या आहेत. इथे तुम्हाला चॅलेंजिंग थोडंसं काम दिलं आहे. तुमच्या परिसरातील गावातील घरांची रचना कशी आहे याचं तुम्हीच निरीक्षण करायचं आहे. घरे कौलारू, धाब्याची, उतरत्या छपरांची या प्रकारची आहेत का? तर धाब्याची हा शब्द कदाचित तुम्हाला नवीन असेल. धाब्याची म्हणजे पूर्वीच्या काळी काय करायचे, घर बांधताना भिंती झाल्यानंतर त्याच्यावर लाकडं टाकायची आणि लाकडावर मग माती अंथरायचे, भरपूर माती टाकायचे, मग त्याला म्हणायचं धाब्याचं घर. त्यानंतर उतरत्या छपरांची, पावसाळी प्रदेश जिकडे असतात तिथे उतरत्या छपरांची घरं, कौलारू घरं आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण आता हडप्पा संस्कृतीतील घरांची आणि नगर रचना कशी होती ते पाहणार आहोत 3.2 मध्ये. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे म्हणजे आपण बाथरूम आपण जे म्हणतो ना तर ते स्नानगृहे, शौचालये, टॉयलेट्स असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. पन्हाळी हा शब्दसुद्धा तुम्हाला नवीन वाटेल. पन्हाळी म्हणजे आपण असं पाणी जाईन अशा प्रकारची जी रचना केली जाते की पाणी सहज वाहत गेलं पाहिजे तर त्याला म्हणायचं पन्हाळी. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते लोक किती जागरूक होते ते आपल्याला दिसते. आता या ठिकाणी पहा हे चित्र दिसतंय, हे उत्खननातून काढले म्हणजे याच्यावर माती साचलेली होती, ती माती दूर केली आणि मग दूर केल्यानंतर ते खाली हे गावाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी तुम्हाला या दिसतंय हडप्पा संस्कृतीतील विहीर, या ठिकाणी विहीर दिसते पहा. तर अशा प्रकारची विहीर आपल्याला ती नंतर ही साईडला माती दिसते आणि ही माती नंतर यावरची उत्खननामध्ये ही माती दूर केली आणि मग ही विहीर दिसायला लागली. अशा प्रकारे ही उत्खननानंतर हे अवशेष त्या ठिकाणी सापडलेले आहेत. चला तर हडप्पा संस्कृतीतील विहीर आपण पाहिली. पुढचा परिच्छेद पाहूया. इथेही काय माहिती दिली पहा. या ठिकाणी तुम्हाला एक काम दिलं आहे, सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे. की आपल्या घराभोवती आपण सांडपाणी काढून देतो आणि मोकळे होतो, परंतु ते सांडपाण्यामुळे डास होतात, डेंग्यू होता, नंतर आजार होतात साथीचे, तर त्याविषयी काळजी घेतली पाहिजे. आता पुढे पहा. रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. म्हणजे त्यावेळेसचे त्यांचे जे रचना असायची रस्ते तर असे रुंद असायचे आणि ते एकमेकाला काटकोनात छेदणारे होते पहा. असे असे इथे काटकोन होते पहा. तर अशा प्रकारे मग त्याच्यामुळे आणि इथे घरं असायची, अशी ती रचना असायची नगर रचना. ठीक आहे. तर हे मी एक थोडक्यात छोटंसं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते तुम्हाला समजलं असेल. चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असते. मला असं वाटते तुम्हाला तटबंदी वगैरे समजलं असेल की घरं जी बांधलेली असायची त्या घरांच्या भोवती वॉल कंपाऊंड केलेलं असायचं, थोडक्यात संरक्षक भिंती बांधलेल्या असायच्या. इथे एक छोटंसं काम दिलं आहे, करून पहा. एक बटाटा घ्या, तो मधोमध कापा. कापलेल्या भागावर काही अक्षरे, आकृती खिळ्याच्या सहाय्याने कोरा. अक्षरे, आकृती कोरलेला भाग शाईत किंवा रंगात बुडवा. रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवा. काय होते याचे निरीक्षण करा. याच्याच अनुषंगाने पुढचा मुद्दा दिला आहे 3.3 मुद्रा आणि भांडी. आता पहा. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या. मुद्रा म्हणजे काय ते आधी समजून घ्या. तर मुद्रा म्हणजे तुम्ही जर शाळेमध्ये पाहिलं असेल, तुमच्या शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, तर यांच्याकडे एक शिक्का असतो त्यांचा. तो ठसा असा ते शाईच्या पॅडमध्ये बुडवतात आणि असा कागदावर मारतात. त्याबरोबर तिथे उमटतं मुख्याध्यापक, जीप, प्राथमिक शाळा वगैरे काय असेल. तर तो जो ठसा असतो ना त्यालाच
मुद्रा असं म्हणायचे. पूर्वीच्या काळी जे कागदपत्र वगैरे त्याचे व्यवहार करण्यासाठी वापरले जायचे, त्यासाठी त्याच्यावरती मुद्रा छापली जायची. आता हडप्पा संस्कृतीच्या ज्या मुद्रा होत्या, जे ठसे होते, प्राधान्याने ते चौरस आकाराचे होते, चौरस आकाराचे. आणि स्टिएटाईट, त्या दगडाचं नाव काय होतं? स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. त्या मुद्रा या स्टिएटाईट या दगडापासून बनवल्या जात. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. आता एकशृंगासारखे म्हणजे एक शिंग असलेले, आणि कल्पित म्हणजे काल्पनिक असतील ते प्राणी, तर असे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतींप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात त्या मुद्रांच्यावर. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात. या ठिकाणी काही हडप्पा संस्कृतीतील मुद्रा आपल्याला पाहायला मिळतात. इथे पहा, हे शिंग असलेलं एक बैल दिसतोय, आणि आणखी इकडे एक शिंग, पुढे नाकावर इथे एक शिंग दिसतंय, कदाचित हा गेंडा सुद्धा असू शकेल. तर अशा प्रकारे या मुद्रा त्यावेळेस वापरल्या जात. इथे पुन्हा एक तुम्हाला छोटासा उपक्रम दिलाय, करून पहा. मातीची भांडी कशी तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्या. तर तुमच्या गावात जर असेल कुंभार मामा, तर त्यांच्याकडे जा आणि मातीची भांडी कशी करतात याची माहिती घ्या. माती कोणत्या प्रकारची वापरतात, म्हणजे काय माहिती घ्यायची ते पण तुम्हाला माहिती पाहिजे ना. परंतु ती माती कोणत्या प्रकारची वापरतात, माती कुठून आणतात, एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो, तर असे आणखी तुमच्या मनातील प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता आणि ती माहिती घेऊ शकता. पुढे पहा. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. हे लक्षात ठेवा, लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. ही प्रतीकं लक्षात ठेवा. कोणते कोणते? नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हे प्रतीक लक्षात ठेवा, कदाचित यावर प्रश्न येऊ शकतो. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर म्हणजे प्रेताबरोबर मातीची भांडी पुरत असत. तर या ठिकाणी पहा, ही भांडी दाखवलेली आहेत खापराची, याच्यावर वेगवेगळी अशी नक्षी काढलेली आहे. तुम्हाला सांगितलं लाल पृष्ठभागावर काळ्या रंगाने डिझाईन काढलेलं असायचं. तर हे खापराचं एक भांडं या ठिकाणी दिसतंय. इथं एक दिसतंय पहा, छान आकारिक आहे, त्याच्यावर नक्षीसुद्धा दिसते. आणखी इथे खाली आहेत काही मातीची भांडी. तुम्हाला निरीक्षण करायला एक छोटासा उपक्रम दिला आहे. काय निरीक्षण करायचं आहे? तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या. तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करा. सध्याचा पोहण्याचा तलाव व हडप्पाकालीन स्नानगृह यांची तुलना करा. जर तुम्ही शहरात राहायला असाल तर तुमच्या आईवडिलांपैकी कुणाला तरी घेऊन एकदा त्या सध्याच्या पोहण्याचा जो तलाव आहे त्या तलावाला भेट द्या आणि तिथून माहिती मिळवा. आता इथे पहा 3.4 पुढचा मुद्दा दिलाय, महास्नानगृह. स्नानगृह म्हणजे बाथरूम. पहा, मोहेंजो दडो येथे एक प्रशस्त म्हणजे भव्य मोठे स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. ही मापं पण लक्षात ठेवा. हेच प्रश्न पुढे तुम्हाला काय होतं, जेव्हा तुम्ही MPSC किंवा स्पर्धा परीक्षा देता त्या स्पर्धा परीक्षांमधून हे 100% प्रश्न विचारले जातात. ते तुम्ही आत्ता जर ध्यान धरून जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याचा निश्चित पुढं फायदा होईल. पहा, कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती.
तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती, कारण ते आंघोळी केली की ते पाणी खराब व्हायचं. मग खराब झालेलं पाणी खालच्या बाजूने ते काढून दिलं जायचं आणि त्या कुंडामध्ये पुन्हा नवीन चांगलं पाणी सोडलं जायचं. या ठिकाणी मोहेंजोदडो येथील महास्नानगृहाचा फोटो छापलेला आहे. मित्रांनो, हे सगळं जमिनीखाली, मातीखाली हे सगळं सापडलेलं आहे. त्याच्यामुळे हे विशिष्ट पद्धतीने ते जपून ठेवलेलं आहे. ते तुम्ही निरीक्षण करा. जर भविष्यात वेळ मिळाला तर नक्की या ठिकाणांना भेटी द्या. प्रत्यक्ष जाऊन पहा. माणसं 2,500-3,000 वर्षापूर्वी कसे राहायचे, कसं ते त्यांचं वागणं असायचं, काय कशा पद्धतीने ते जीवन जगायचे, याचा अभ्यास करा, पहा. आता इथे सांगा पाहू, हे तुम्हाला विचारलं आहे. तुमच्या परिसरात, गावात होणाऱ्या पिकांची, फळांची नावे लिहा. एकदम सोपं आहे. तुमच्याच परिसरामध्ये, शेतात जी काही पिकं घेतली जातात, फळं घेतली जातात, त्यांची नावे लिहा. त्यानंतर तुमच्या परिसरातील, गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात तेही लिहा. कोण पायजामा शर्ट वापरतं, कोण पॅन्ट वापरतं, कोण धोतर वापरतं, ते लिहा. तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. याची माहिती तुम्हाला आईकडे मिळेल किंवा आजीकडे कोणाला तरी विचारा. ठीक आहे. तुम्ही दागिने पाहिलेले असतात, परंतु त्याची नावं तुम्हाला माहिती नसतात. प्रत्येक दागिन्याला एक विशिष्ट नाव असतं, तर ते विचारून घ्या आणि त्याची यादी करा. पहा, पुढचा मुद्दा आहे 3.5, लोकजीवन. आता लोकजीवन म्हणजे लोक कसे जगायचे त्यावेळेसचे. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. आजही बरेचसे लोक शेतीच करतात आणि त्याही वेळेस, कारण शेती हाच खरा उपजीविकेचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. म्हणून त्यावेळेस सुद्धा हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. म्हणजे ते शेत नांगरून ठेवलेलं होतं बघा, असं ते स्पष्टपणे तो पुरावा मिळाला आहे. म्हणून त्यांनी इथे लिहिलंय, कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू, बार्ली ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. यांखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. कापूस माहीत होता म्हणजे याचाच अर्थ ते कापडसुद्धा तयार करत होते. पुढे, उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष, पहा एवढ्या वस्तू मिळाल्यात तिथे उत्खनन केल्यावर. पुतळे मिळाले, काही मुद्रांवरील चित्रे मिळाली, कापडांचे अवशेष मिळाले, इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. तुम्हाला माहिती आहे ना, उपरणं, टोपी उपरणं देतात पहा, पद्धत आहे तशी, तर ते उपरणं. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. तर हे सगळे स्त्रियांचे दागिने आहेत. आपल्या आईला एकदा हे विचारा, त्यांच्याकडून या दागिन्यांच्या विषयी जास्त माहिती घ्या. या ठिकाणी तुम्हाला हे दागिने पाहायला मिळतात. हडप्पा संस्कृतीतील दागिने. या ठिकाणी पहा, ही माळ दिसते, आणखी बरंच काही बांगड्या दिसतात. तर ठीक आहे, तुम्ही याचं बारकाईने तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये निरीक्षण करा. आता या ठिकाणी एक पुतळा सापडलेला आहे, तर त्याचं नाव आहे दाढीवाला पुरुष. हडप्पाकालीन कलेचा नमुना. त्याच्या दाढीच्या रेषा बघा कशा समांतर रेषा काढलेल्या आहेत. डोळे, नाक त्याचं, त्याच्या कपाळावर इथे काहीतरी बिल्ला लावलेला आहे, तो असं बांधलेला आहे दोरीने. त्यानंतर त्याच्या अंगावर शाल पांघरलेली पहा. हा त्यावेळेसचा आहे माणूस, 3,500 वर्षापूर्वीचा. त्याचं एक प्रतिकात्मक पुतळा भेटला आहे. त्याच्या शालीवर फुलांची नक्षी दिसते. आम्हाला आमच्या ज्या चित्रकलेच्या शिक्षिका होत्या त्यांनी सांगितलं होतं की ही लवंगेच्या आकाराची फुलं आहेत. लवंग असते ना आपल्याला खायची, तर त्याची ती फुलं आहेत. इथे दंडात पण त्याने काहीतरी इथे दागिना परिधान केलेला आहे. गळ्यात इथे माळ घातलेली दिसते. तर अशा प्रकारे, म्हणजे याचा अर्थ त्याने अंगावर शाल घेतली, याचा अर्थ त्याच्याकडे कापड
होतं त्यावेळेसचं. त्यांनी दाढी पण मेंटेन केलेली आहे व्यवस्थित, अगदी समांतर रेषांची, आहे का नाही? म्हणजे त्यावेळेस त्यांची ती साहित्य आणखी प्रगत असतील. तर चला आपण आता पुढे पाहू. इथे तुम्हाला एक छोटा उपक्रम दिलाय, करून पहा. तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या. त्या दुकानासाठी वाहन सामान कोठून आणतो याची माहिती घ्या. वस्तूंची यादी तयार करा. आता पुढचा मुद्दा आहे 3.6 व्यापार. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. निर्यात म्हणजे तिकडे पाठवला जायचा तो कापूस. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. इजिप्त नावाचा देश आहे, तर त्या देशामध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. हे ध्यानात ठेवा. कोणतं कापड? मलमलीचे. काश्मीर आपल्या भारतातलंच राज्य आहे. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात तिथे. ह्या वस्तू तिथे आणल्या जायच्या. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या मार्गाने, खुष्कीच्या म्हणजे जमिनीवरच्या मार्गाने, आणि सागरी मार्ग म्हणजे समुद्रातल्या, तर अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. बघा, लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. आता गोदी म्हणजे काय? तर गोदी म्हणजे जिथे जहाजं थांबवली जायची, तर त्या ठिकाणाला, त्या समुद्राच्या त्या भागाला म्हणायचं गोदी, बंदर थोडक्यात. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. चला आपण पुढच्या पानावर जाऊ. या ठिकाणी एक चित्र दिलंय. लोथल येथील गोदी अवशेषांच्या आधारे पुनर्रचना. तर या ठिकाणी पहा, नदीचं काही पाणी इकडे आत आणलेलं आहे आणि इथे गोदी तयार केली. इथे थोडक्यात इथं ती जहाजं थांबवली जायची. इथून तो माल उतरवला जायचा आणि तोच माल काही इकडच्या भागातला जो माल आहे तो माल पुन्हा जहाजामध्ये ठेवला जायचा. म्हणजे मालाची ने-आण करण्यासाठी जहाजं या ठिकाणी लावली जायची. त्याला म्हणायचं गोदी. तर हे काल्पनिक चित्र आहे अवशेषांच्या आधारे केलेलं. आता पुढे जाऊया आपण. पुढचा मुद्दा आहे 3.7 ऱ्हासाची कारणे. ऱ्हास म्हणजे शेवट. मग आता शेवट कसा झाला त्या संस्कृतीचा पहा. तर त्याला कारणं आहेत विशिष्ट. कोणती कारणं आहेत? पुन्हा पुन्हा येणारे महापूर. कारण तुम्हाला माहीत आहे, ते 5 ज्या नद्या होत्या त्या नद्यांचा संगम पुढे झाला, त्या भागामध्ये ही संस्कृती होती. म्हणजे त्या नद्यांना कदाचित पूर येत असतील, भरपूर पाणी यायचं, त्यामुळे तिथून ते लोक निघून गेले असतील. बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, काही लोक बाहेरच्या देशातून आले आणि मग त्या लोकांनी कदाचित त्यांच्याबरोबर लढाया केल्या असतील, म्हणून ते हडप्पा संस्कृतीतले लोक तिथून निघून गेले असतील. व्यापारातील घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. ऱ्हास म्हणजे हडप्पा संस्कृती नाहीशी झाली, लोक तिथं राहीनाशी झाली, लोक तिथून निघून गेले, मग त्यांची घरंदारं फक्त राहिली तिथे. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, पाऊसच पडायचा नाही. पर्जन्यमान म्हणजे पाऊस तिथे कमी पडायला लागला, दुष्काळ पडायला लागला. नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यासारख्या कारणांमुळेही काही स्थळे उजाड झाली. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. स्थलांतर म्हणजे लोक तिथून निघून गेले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृतीतील जी शहरं होती, तुम्हाला सांगितली त्यांची नावं, त्या शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती. नागर म्हणजे नगर, शहरा टाईप. शहरामध्ये संस्कृती वेगळी असते, तशी ती नागर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. हडप्पा संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा
पाया ठरलेली आहे. अशा प्रकारे आपण हा धडा या ठिकाणी चांगल्यापैकी समजून घेतलेला आहे. मला असं वाटतं आता त्या धड्याखालील जे प्रश्नोत्तर आहेत ते सुद्धा तुम्हाला सोडवायला काहीच हरकत नाही. अतिशय पटपट तुम्हाला त्या धड्याच्या खालच्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर कुणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. मी तुमची संकल्पना स्पष्ट करण्याचा यथोचित प्रयत्न करीन. जर मित्रांनो तुम्हाला धडा शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की 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 हे माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर सतत मिळत राहील. ठीक आहे, भेटू पुन्हा. धन्यवाद. बाय.